कशाबद्दल बैठक आहे, आज तुम्ही आढावा बैठक घेत आहेत आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न की फॉर्म्युला कधी फायनल होणार, कधी बैठक आहे, काय सांगणार? आजची बैठक ही केवळ आणि केवळ ज्या आमच्या 20 जागा जाहीर झाल्या आहे, या 20 जागावर जे आमचे उमेदवार आता लवकरच आचारसंहिता लागल्यानंतर जी काही डेट येईल नॉमिनेशनची, तोपर्यंत निवडणुकीच्या प्रचार प्रसार, उमेदवाराचा प्रचार प्रसार अशी आमची जी समिती आहे याची बैठक आहे आणि आम्ही या बैठकीतनं बूथपर्यंत प्रत्येक बूथवर 51% कसे महायुतीला मतं मिळतील, आमच्या उमेदवाराला कसे मतं मिळतील, याकरता बूथवरची कार्ययोजना आम्ही तयार केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। कार्ययोजनेची आज बैठक आहे। एक फॉर्म्युला ठरला नाही, काही जागा जाहीर व्हायचे, 20 जागा जाहीर झाल्या, 28 जागा कधी जाहीर होईल, कसा असेल फॉर्म्युला? मी कालही आपल्याला सांगितलं की एक 5-7 जागेवर एकमत होईल, लवकरच निर्णय होईल, पण ज्या जागेवर एकमत झाला आहे त्या जागा त्या पक्षाला जाहीर करण्याची मुभा आहे, पण ज्या जागेवर एकमत झालं नाहीये त्या जागा लवकरच महायुतीचा निर्णय होईल। राजू पारवे यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि चर्चा सुरू झाली, नेमकं काय प्रकरण आहे ते सांगा। मला वाटतं राजू पारवे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे डीपीसीचे काही त्यांचे प्रस्ताव आहे, काही मायनिंग फंडचे प्रस्ताव आहेत आणि त्या प्रस्तावासंबंधी काल राजू पारवे त्यांनी मलाही फोन केला होता आणि माननीय देवेंद्रजींना भेटलाय पालकमंत्री म्हणून। मला वाटतं याचा राजकीय अर्थ काढू नये। काल अजितदादा भाषणात बोलताना बोलले की मी एका मोक्काच्या आरोपीला वाचवलं होतं, त्यावरून आता सुप्रिया सुळेंनी टीका केलेली आहे की हे सरकार आरोपींना अभय देतं। तर अजितदादांनी काय म्हटलं त्याबद्दल मी काही उत्तर देणे योग्य नाही आहे, अजितदादा उत्तर देतील। आता दिल्लीत बैठक कधी असणार आहे सगळं फायनल जाहीर होण्यासाठी तुमची महायुतीची? जशी दिल्लीत बैठक लागेल तुम्हाला मी कळवेल। अमरावती करता शिंदे गट फार आग्रही दिसतोय आणि अनेक स्टेटमेंट पण येतात। मी वारंवार सांगितलं की 5-7 जागा ज्या आहे त्यामध्ये आमची महायुतीचा अंतिम व्हायचा आहे। एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा आम्ही सर्व बसू, आमचं केंद्रीय नेतृत्व बसतील आणि मला वाटतं लवकरच निर्णय होईल। मुंगेर लाल के हसीम सपने है, कुछ दिन और आएंगे। खरं तर अजूनही ते लोक उद्धव ठाकरेकडील जे त्यांच्या पक्षाचे आता लोक जे आहेत ते अजूनही स्वप्नातच आहे, अजूनही झोपेतच आहे। त्यांना झोपेत स्वप्न दिसतात आहे आणि दिवसांनी स्वप्न दिसतात आहे, त्यामुळं कोणी वापस जाणार नाही आहे। एकनाथजी उत्कृष्टपणे सरकार चालवतो आहे आणि त्यामुळं एवढ्या चांगला सरकारमधला कुठलाही आमदार हा वापस जाण्याची शक्यताच नाही आहे। विजय शिवतारे यांचा अजूनही अजित पवारांना विरोध कायम आहे, सौभाग्यवती आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करायचं का असा प्रश्न ते विचारतात। स्थानिक राजकारणामध्ये काही मनमुटाव असतात, काही मतभेद असतात, काही ठिकाणी मनभेदही होतात, तर मनभेद आणि मतभेद हे लवकर विसरले जातात। त्यामुळे मला वाटतं माननीय शिवतारेजी असतील, अजितदादाजी असतील, जे काही मतमतांतर झाले असतील, मनभेद झाले असतील, त्यांच्या स्तरावर ते लवकरच निर्णय घेतील। भंडारा आणि गडचिरोली दोन्ही जागा सिटिंग भाजपचे खासदार आहे, असं असताना दादा गट दावा करते त्याच्यावर आग्रही आहे? नाही, मी आवर्जून सांगेल आपल्याला, भंडारा आणि गडचिरोली या दोन्ही जागेवर भारतीय जनता पार्टी आणि महायुती लढणार आहे। यावर काही मी उत्तर देणे योग्य नाही। सुशांत सिंग राजपूतचा वाद पुन्हा म्हणजे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा आलेलं आहे। त्यांच्या बहिणीने पंतप्रधानांकडे मागणी केली आणि सीबीआयने 45 महिन्यात काय केलं याचा जाब विचारला। असं आहे की त्या परिवाराची जी मागणी आहे त्यावर जे काही यंत्रणा असेल त्या कारवाई करतील। मनसेला काल एक प्रस्ताव गेल्याची चर्चा होती, अजून काही पुढचा प्रस्ताव त्यांनी नाकारला आणि परत दुसरा प्रस्ताव वगैरे जाणार आहे असं काही? नाही, याच्याबद्दल माहिती मला नाही आहे। मी एवढंच सांगितलं होतं की जर विचार एक असेल आणि उद्देश एक असेल
आणि विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे. त्या संकल्पाला साथ देण्याकरता जर माननीय राजसाहेबांनी विचार केला त्यात काही वावगं नाही. काल चिपळूण यांचा दौरा रद्द झाला होता, आता ते कधी येणार आहे? 16 तारखेला सायंकाळी येणार आहे आणि 16ला सायंकाळी येतील आणि 17ला मला वाटतं त्यांचं प्रस्थान आहे. सुशांत सिंह राजपूत का फिर एक बार मामला उठा है, क्या कहेंगे सुशांत को लेकर? देखिए, परिवार ने अगर डिमांड की है तो परिवार के डिमांड को देखते हुए जो तपास यंत्रणा जो भी है उसका अनुचित निर्णय करेगी. क्या लगता है आपकी अभी तक शेयरिंग को लेकर चर्चा है चल रही है, 1-2 दिन में इलेक्शन डिक्लेयर हो सकते हैं? देखिए, जो क्लियर सीट है वो हमने डिक्लेयर की है. शिवसेना भी करेगी, राष्ट्रवादी भी करेगी. लेकिन जहां पे एकमत होने का है वो एक बैठक के लिए रुकी है. हमारी बैठक होगी महायुति के केंद्रीय नेतृत्व के साथ होगी और निश्चित उसका निर्णय होगा. त्यांच्या महाविकास आघाडीत मला बोलण्याचा अधिकार नाही, कोण कुठल्या जागा घ्याव्या. पण काँग्रेस पार्टी कधीही माननीय आंबेडकरजींना सहन करत नाही. काँग्रेस पार्टी अशी पार्टी आहे ज्या पार्टीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव भंडाऱ्यातून केला. काँग्रेस पार्टी ही नेहमीच कन्फ्युजनचं राजकारण करणारी पार्टी आहे आणि काँग्रेस पार्टी ही मागासवर्गीयावर अन्याय करणारी पार्टी आहे, आदिवासीवर अन्याय करणारी पार्टी आहे. 1000 उदाहरणं आपल्याला देता येतील. त्यामुळं आंबेडकरजी यांना ते कधीही सहन करणार नाही आणि त्यामुळं काँग्रेस पार्टीचा हा व्यक्तिगत राग आंबेडकरजी यांच्या परिवारावर आहे आणि त्यामुळे काँग्रेस पार्टी ही मला वाटत नाही की ते महाविकास आघाडीमध्ये त्यांना घेतील. मला वाटतं की आंबेडकरजी हे त्यांच्या विचारावर काम करणारे नेते आहेत. ते आमच्या विचारावर काही येऊ शकतात का मला काही वाटत नाही. पण शेवटी राजकारणामध्ये कोणी परमनंट मित्र नाही, कोणी परमनंट दुश्मन नाही आहे. पण विचाराची लढाई आहे, ते आपल्या विचाराकरता लढतात आणि त्यामुळे मला वाटतं की याच्या शक्यता फार कमी असतात. पण तरी राजकारणात काही होऊ शकतं. भंडारा गोंदिया में बीजेपी की सीट पे अजीत पवार गठ दावा कर भंडारा गोंदिया और गढ़चिरौली दोनों सीटें भारतीय जनता पार्टी की है और भारतीय जनता पार्टी ही लड़ने वाली है.